गुड मॉर्निंग मित्रांनो. BA सेकंड इयरच्या फोर्थ सेमिस्टरचा भारत आणि चीन युद्ध 1962 हा भाग आपण मागच्या पिरियडपासून सुरू केलेला आहे. तर मागच्या पिरियडला आपण सीमा विवाद आणि चीनची जी काही वागणूक होती त्याची चर्चा केलेली होती. आज आपण भारताची लष्करी तयारी आणि युद्धाची कारणं कोणती होती ती आज आपण पाहणार आहोत. तर चीनने शांततेची कितीही माळ जपली तरी त्याचे जे काही आक्रमक स्वरूप होते ते उघडे पडले होते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चीनने बऱ्याचदा भारताने चीनची बाजू उचलून धरली होती, परंतु त्याचे जे काही फळ भारताला मिळाले ते अत्यंत निराशाजनक असे होते. परिणामी भारतीय जनमत चीन विरोधी बनत गेले. लोकशाही असल्यामुळे जनतेची ही स्पंदने भारत सरकारला देखील जाणवल्याशिवाय राहिली नाही. लोकमताचा आदर राखणे हे शासनाचे कर्तव्य होते आणि त्याला अनुसरून तत्कालीन संरक्षण मंत्री VK मेनन यांनी काही वक्तृत्व केलेले होते. तर त्यानुसार चीनला हिमालयातच अडवून ठेवण्याची त्यांनी गर्जना केलेली होती, परंतु ही फक्त वल्गना होती. बुद्धिबळाच्या ज्या काही पटावर चीनला किंवा कूटनीतिकदृष्ट्या विचार केल्यास चीनला मात देणे फार कठीण होते. लष्करी प्रतिकार हा एकच मार्ग होता, परंतु चीनच्या तुलनेत म्हणावी तशी भारताची लष्करी तयारी नव्हती. सीमा प्रदेशात भारतात अनेक लष्करी ठाणी उभारली, रस्त्याचे बांधकाम केले, पण ही जी काही तयारी होती ती अतिशय अपुरी होती. शिवाय इतर देखील अडचणी असल्याचं आपल्याला दिसते. हिमालयासारख्या दुर्गम भागात लष्करी हालचाली करणे, लष्कराला रसद पोहोचवणे हे फार अडचणीचे आणि त्रासाचे काम होते. आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे भारत पाकिस्तान सीमा ही स्फोटक बनल्याने भारताचे बरेचसे लष्कर हे पाकिस्तानी सीमेवर अडकून पडल्याचं आपल्याला दिसते. आता भारत पाकिस्तान युद्धाची जी काही कारणं आहेत ती आपल्याला बघायला लागेल. तर त्याच्यातला पहिला होता भारताच्या जे काही लष्करी हालचाली आहेत. तर भारत चीन सीमेवरील भारताच्या वाढत्या लष्करी हालचालीमुळे चीन सतर्क झाले. अशातच भारत सरकारची विधाने, संरक्षण मंत्री VK कृष्ण मेनन यांचे वक्तृत्व याची देखील भर पडली. भारत तिबेट कराराची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यास भारताने साफ नकार दिला. त्याच सुमारास झालेल्या एका लहानशा चकमकीत चीनी सैनिकांना नमते घ्यावे लागले आणि या सगळ्या घटनेची दखल चीनने घेतली. भारताला लष्करी तयारी करण्यास आणि अधिक सामर्थ्य संपन्न होण्यास वेळ मिळून न देण्याचा चीनने निर्धार व्यक्त केला आणि त्यानुसार ऑक्टोबर 1962 चीनने भारतावर सरळ आक्रमण केले. दुसरा मुद्दा होता चीनची विस्तारवादी भूमिका. एकेकाळी चीनचे साम्राज्य अवाढव्य होते. जवळजवळ पूर्व आणि आग्नेय आशिया चीनच्या नियंत्रणाखाली होता. परिणामी पाश्चात्य राष्ट्रे चीनकडे बुभुक्षित नजरेने पाहू लागले. 19व्या शतकातील इंग्लंड चीन युद्धच नव्हे तर इतर परकीय आणि चीन यांच्यातील युद्धे हे देखील त्याचेच प्रतीक होय. परिणामी या साम्राज्यवादी परकीय राष्ट्रांनी चीनचे लष्कर तोडावयास सुरुवात केली. पुढे प्रजासत्ताक क्रांती झाल्यावर चीन बलशाली बनू लागला. साम्यवादी क्रांतीनंतर तर चीन जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. याच काळात साम्राज्यवादी पाश्चात्य शक्तींना आशियातून आपला गाशा गुंडाळावा लागला आणि ही जी काही पोकळी होती ही पोकळी भरून काढण्याचे जे काही काम होतं ते चीनने करण्याचे निश्चित केले आणि त्याचाच भाग म्हणून चीनने जे नकाशे तयार केले त्यात पूर्वीच्या साम्राज्याबरोबर भारतातील काही प्रदेशाचा देखील समावेश होता आणि त्याच्या प्राप्तीसाठी चीन आणि भारतामध्ये संघर्ष सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येते. तिसरा मुद्दा होता चीनची महत्त्वाकांक्षा. तर विस्तारवादी धोरणाचा अवलंब करून आशियाचा बराच प्रदेश बळकावायचा आणि आशियामधील नंबर 1ची शक्ती म्हणून आशियाचे नेतृत्व करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा होती. त्याच्या या महत्त्वाकांक्षेच्या आड दोन काटे होते, एक म्हणजे जपान आणि दुसरा म्हणजे भारत. त्यामुळे चीन आणि जपानमध्ये सतत संघर्ष सुरू होता. भारत देखील एक उदयोन्मुख शक्ती आहे हे चीनला चांगलेच माहीत होते आणि म्हणूनच चीनने आपला मोर्चा भारताकडे वळविला. शिवाय आणखी देखील एक कारण होते. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला होता तर चीन हे साम्यवादी सरकार बनले होते. अशा प्रकारे सैद्धांतिक स्वरूपाचे मतभेद देखील चीन आणि भारतातील परस्पर संघर्षाला कारणीभूत ठरल्याचं आपल्याला दिसून येते. आता पुढचा मुद्दा होता चीनच्या संदर्भातील रशियाची जी काही नीती होती. तर चीन आणि रशिया ही दोन्ही साम्यवादी राष्ट्रे होती. तरी परस्परांमध्ये फारसे काही संबंध चांगले नव्हते, कारण रशियाच्या
आशियातील प्रदेशावर चीनचा डोळा होता. विशेषतः चीन भारत संबंधात रशिया भारताचे समर्थन करीत होता. चीनचा असा होरा होता की चीन भारत जर युद्ध सुरू झाले तर भारत मदतीसाठी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे जावेल, त्यामुळे भारतावर रशियाची नाराजी ओढवेल आणि मग रशिया भारताच्या भूमिकेचे कधीही समर्थन करणार नाही. पाचवा मुद्दा होता भारताची नामुष्की करणे. भारत एक उदयोन्मुख राष्ट्र होते. शिवाय अलिप्ततेच्या धोरणामुळे आशिया आणि आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांचे नेतृत्व देखील भारताकडे आलेले होते. आशियातील नेतृत्व करू इच्छिणाऱ्या चीनला हे खटकणे स्वाभाविक होते आणि अशा स्थितीत चीनने भारतावर आक्रमण केल्यास आपल्या लष्करी सामर्थ्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही याची चीनला खात्री होती. भारताचा पराभव झाल्यास भारताच्या अलिप्ततेच्या धोरणावरील भारतीय जनतेचा विश्वास उडेल आणि त्याचा परिणाम म्हणून नेहरूच्या हातातील सत्ता जाईल आणि शेवटी भारताच्या हातून आफ्रो आशियाई देशांचे नेतृत्वही जाईल याविषयी चीनला खात्री होती आणि अशा प्रकारे भारतावर आक्रमण करून एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा चीनचा प्रयत्न होता. आता संघर्षाला सुरुवात. तर भारत चीन युद्ध फार काळ चालले नाही. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात चीनने केली. आपले लष्करी सामर्थ्य दाखवत प्रचंड चीनी सैनिक मुंग्यांप्रमाणे भारतीय प्रदेशावर चालून आले. सुरुवातीला त्यांनी नेफा प्रदेशात त्यांनी हल्ला केला. भारताने त्यांच्याकडे निषेध नोंदवला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून चीनने आपली आगेकूच तयार ठेवली. नेफातील महत्त्वाच्या ठाणी जी काही होती ती चीनने एकामागून एक जिंकून घेतली. पुरेशी लष्करी तयारी नसलेले भारतीय सैनिक चीन समोर निष्प्रभ झाले. यानंतर चीनने लडाखमध्ये देखील हल्ला चढविला. लवकरच भारतीय सैनिक मागे येऊ लागले. नेफातील अत्यंत महत्त्वाची आणि मोक्याच्या जागी असलेली बोमदिला खिंड चीनांच्या ताब्यात गेली. ठिकाणी त्याची पुनरावृत्ती झाली. असे विजय संपादन केल्यावर सीमा समस्या सोडवण्यासाठी चाऊ एन लायने भारतासमोर वाटाघाटीचा मार्ग ठेवला. अत्यंत कावेबाजपणे खेळलेली ती चाल होती, कारण अशा परिस्थितीत चाऊ एन लायचे म्हणणे मान्य करणे म्हणजे चीनने आतापर्यंत जिंकलेल्या प्रदेशाला संमती देण्यासारखे होते. म्हणून चीनच्या आक्रमणाने सावध झालेल्या नेहरूंनी चाऊ एन लायचे म्हणणे उडवून लावले आणि एवढेच नव्हे तर देशात आणीबाणी लावून अशा कठीण प्रसंगी भारताला पाठिंबा देण्याची गळ परराष्ट्राला घातली. भारताच्या या कृतीला चीनने तेवढेच मुत्सद्दीपणाचे उत्तर दिले. नेफा, लडाख, आसाममधील भारतीय लष्कराचा धुव्वा उडालेला असून देखील 20 सप्टेंबर रोजी चीनने एकतर्फी युद्धबंदी करून आपल्या फौजा मागे घेत असल्याचे जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामागे चीनची धूर्त कोल्ह्याची चाल होती. भारताने परराष्ट्राकडे पाठिंबा मागितल्यानंतर काही प्रमाणात का होईना मदत होईल. भारताला निश्चितच मदत मिळेल असे चीनला वाटले. शिवाय हिवाळा सुरू झालेला होता. हिमालय क्षेत्रातील बर्फाळ वादळे लष्करी हालचालीसाठी अडचणीची ठरली असती. रसद पुरवठा देखील जड गेला असता. तसेच जगाच्या विविध भागातील विशेषतः साम्यवादी गटातून चीनवर टीका होऊ लागली होती. विशेषतः रशियाकडून चीनवर जोरदार दडपण येत होते. म्हणून यशस्वी माघार घेऊन चीनने माघार घेतली, परंतु तसे करताना एकतर्फी युद्धबंदी जाहीर करून आफ्रिका आणि आशियाई राष्ट्रांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्यास चीन अजिबात विचारले नाही. आता भारताला आवाहनानुसार आंतरराष्ट्रीय क्षेत्रातून म्हणावा तसा ठोस प्रतिसाद मिळाला नाही. पाठिंबा देण्यापेक्षा अनेक राष्ट्रांनी मौन बाळगणे पसंत केले. अशा वेळी अलिप्त राष्ट्रांनी अलिप्ततेचे कातडे पांघरून घेतले. चीनने अंगीकारलेले गोबेलचे प्रचार तंत्र देखील चीनसाठी फायदेशीर ठरले. अनेकांना चीनची बाजू बरोबर वाटली. आफ्रो आशियाई राष्ट्रांच्या तुलनेत भारताला थोडीफार मदत मिळाली, ती पाश्चिमात्य राष्ट्रांकडून. भारताला लष्करी मदतीचे आश्वासन अमेरिका आणि इंग्लंडने दिले. त्यानुसार युद्धसामग्री घेऊन अमेरिकेने आपली काही विमाने जी होती ती भारताकडे रवाना केले. महत्त्वाची बाब म्हणजे रशिया देखील भारताला शस्त्र पुरवित होता. चीन आणि भारताचा प्रश्न वाटाघाटीने सोडवण्यासाठी 1962च्या डिसेंबरमध्ये 6 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एक बैठक कोलंबो येथे बोलवण्यात आली. त्यात श्रीलंका, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया ही राष्ट्रे आणि इजिप्त आणि घाना ही आफ्रिकन राष्ट्रे सहभागी झाली. कोलंबोच्या या बैठकीत प्रश्नाची उकल करण्यासाठी काही सूचना करण्यात आल्या. त्यातील महत्त्वाचा भाग भारताने
आपली ठाणे आपल्या ताब्यात ठेवा. चीनने आपले सैन्य 20 किलोमीटर मागे घ्यावे. दोन्ही प्रदेशात एक निरलष्करी टापू निर्माण करण्यात यावा. भारताने या सूचनांचे स्वागत केले तरी चीनने मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. एवढेच नव्हे तर जो निरलष्करी टापू घोषित करण्यात आला त्यातच चीनने नव्याने लष्करी ठाणी उभारली. त्यामुळे या प्रश्नाची उकल होऊ शकली नाही, त्याची सोडवणूक होऊ शकली नाही. परिस्थिती जैसे थेच राहिली आणि कोणत्याही समस्येचे भिजत घोंगडे ठेवायचे हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या नीतीमुळे भारताने तेथे जी काही आपली तक्रार होती ती नेली नाही. तर याच्यानंतर आपण भारताच्या पराभवाची कारणे कोणती आहेत ते बघणार आहोत. ते पुढच्या पिरियडला बघू. धन्यवाद.